राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी। एसटी कामगार कृती समितीकडून आंदोलनाची हाक। ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक। आंदोलनामुळे गणेशोत्सव काळातील सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं महामंडळाचं आवाहन। राज्य एसटी कामगार संघटनेच्या संपात वाशिमचे कर्मचारीही सहभागी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या घोषणा, त्यामुळे एसटीची सेवा ठप्प। लाडकी बहीण योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ। सप्टेंबर महिन्यातही नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारची मान्यता। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार समोर। एकाच नावानं 30 अर्ज भरण्यात आले। साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावानं 30 अर्ज भरले। भाजपच्या माजी नगरसेवकाकडून गैरप्रकाराचा पर्दाफाश। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना मुलीचा टीसी काढण्यासाठी शाळेकडून 200 रुपयांची मागणी। दिव्यांग मुलीच्या वडिलांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। भाजपला सोडचिठ्ठी देत समरजित घाटगे आज शरद पवार राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। पक्ष प्रवेशाआधी काल कोल्हापूरमध्ये शरद पवार आणि समरजित घाटगेंची भेट झाली। आज शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर। केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार। केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर शरद पवार भेट देणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार। कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्यानं मुंबईच्या वाहतूक मार्गामध्येही बदल। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर। पुढची सुनावणी 5 सप्टेंबरला। सरन्यायाधीश उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी रद्द। बदलापूरमधील शाळकरी मुलींवर बलात्कार घटनेची दखल घेत हायकोर्टानं दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी होणार। रामगिरी महाराजांचा आक्षेपार्ह विधान करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवा। उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना निर्देश। मोहम्मद पैगंबरांबाबत चुकीचं विधान केल्याचा रामगिरी महाराजांवर आरोप। काँग्रेस शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली। रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात भेट, कारवाईची मागणी केली। फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, अजित पवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक। भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास, रामराजेंची तक्रार, तर भाजपच्या वरिष्ठांशी बोलणार, अजित पवारांचं आश्वासन। जयंत पाटलांच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरेंनी मालवण किल्ल्यावरून जाऊ दिलं, नाहीतर त्या दिवशी कोणीही परत घरी गेलं नसतं। किल्ल्यावरच्या गदारोळा प्रकरणी नारायण राणेंची प्रतिक्रिया। शिवरायांची गुजरातवर स्वारीच झाली नाही असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी। फडणवीसांच्या वक्तव्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,10,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड। 60,000हून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू, मात्र आमचा जागावाटपाचा निर्णय गणपतीनंतर होणार। नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती। अहमदनगरच्या जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर। दहीहंडी कार्यक्रमात हे बॅनर झळकले। उदय सामंत रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील, पण शिवसेना त्यांचा पराभव करेल। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं मोठं विधान। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 97% पाणीसाठा, त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाणी चिंता मिटली। अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रोच्या पिलरखाली 200 कोटी रुपये खर्च करून बॉलिवूड थीम पार्क साकारलं जाणार। भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास मांडला जाणार। कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता। दुसऱ्या टप्प्यात कोस्टल रोडला बांद्रा वरळी सिलिंगशी जोडलं जाणार। अलिबागच्या पर्यटनासाठी चालना देण्यासाठी एमएमआरडीएचा पुढाकार। अलिबागमधल्या 10 गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी एमएमआरडीए 325 कोटी रुपये खर्च करणार। कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे वसमत ते हिंगोली महामार्गावरचा पूल तुटला, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। हिंगोलीच्या पिंपळदरी शिवारात हुल्लडबाज तरुणाची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी,
पुरात पुलाखाली अडकलेलं लाकूड काढण्यासाठी तरुणाची हुल्लडबाजी. मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण भरलं. धरण पाहण्यासाठी आलेल्या तरुणांचा गोंधळ. धरण परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची स्थानिकांची मागणी. अकोला जिल्ह्यातील पातूरमधल्या बोर्डी नदीला पूर. या पुरातच एका दारुड्याची 20 ते 24 मिनिटं स्टंटबाजी. व्हिडिओ व्हायरल. नागरिकांनी या दारुड्याला बाहेर काढलं. परभणीमध्ये पुरामुळे 2 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान. जवळपास 257 जनावरांचा मृत्यू तर 161 घरांची पडझड. धाराशिवसह बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे भोगावती नदीसह ओढे नाल्यांना पूर. हिंगणी वैराग मार्ग वाहतुकीसाठी बंद. भोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची भीती. परभणीच्या निवळी प्रकल्पानं रौद्र रूप धारण केलं तर करपरे नदीलाही पूर आल्यानं निवळी बुद्रुक गावासह अनेक गावं आणि शेतजमिनी खरडून गेल्या. परभणीच्या इंद्रायणी नदीला पूर. इंद्रायणी काठी असलेल्या शेतपिकांचं मोठं नुकसान. पाऊस सुरूच राहिला तर दैठणा गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता. सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. एका दिवसात 68 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे लातूरमधील शेतकरी हवालदिल. शेतात पाणीच पाणी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका. शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली. नांदेडच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीला पूर. नदीकाठच्या नागरिकांना सावध रहा अशा सूचना. लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. तेरणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा. शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली जाण्याची भीती. नाशिकच्या येवला शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस. बाजार समितीमधील काही दुकानांमध्येही पाणी शिरलं. जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाघूर नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. अकोल्याच्या कावड यात्रेमध्ये वंचितचा स्वागत मंडप कोसळला. कावडाचा धक्का लागल्यानं मंडप कोसळल्याची माहिती. या घटनेत सुदैवानं जीवित हानी नाही किंवा कोणीही जखमी नाही. वाशिमच्या शिरपूरमध्ये विजेच्या तारेला स्पर्श होऊन वयोवृद्ध महिलेचा मृत्यू. विजेची जिवंत तार घरावरच्या लोखंडी ग्रिलवर पडल्यानं ही घटना घडली. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन पुण्याच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली. हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील सिंधुदुर्गाचे नवे जिल्हाधिकारी. भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली. संजय कोलते भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी. गेल्या 2 वर्षांपासून कुंभेजकर भंडाऱ्यामध्ये कार्यरत होते. पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावी यांचं रविवारी निधन. प्रसाद गोसावी अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले. गोसावींच्या हृदयाचे एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर. बीकॉम बीएमएसच्या परीक्षा 23 ऑक्टोबरपासून तर बीए आणि बीएससीच्या परीक्षा 13 नोव्हेंबरपासून सुरू होणार. गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वेच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी आणि यासाठी 2.5 कोटी रुपये निधीला मान्यता दिल्याची खासदार हेमंत सावरा यांची माहिती. मनमाड इंदौर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी. 309 किलोमीटरच्या रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा सोयाबीन पिकांच्या दळणवळणासाठी फायदा होईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मनमाड इंदौर रेल्वे मार्गाला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी. धुळ्यामध्ये भाजपचा फटाके फोडत जल्लोष. आपल्या पाठपुराव्याला यश मिळालं. माजी खासदार सुभाष भामरे यांची प्रतिक्रिया. भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयासमोर अनधिकृत शाळांविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं एकदिवसीय आंदोलन. महापालिकेनं केवळ पालकांसोबत प्रबोधन करण्याचं आवाहन करूनही महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप. नागपूरमध्ये आज 1881 सालापासूनची परंपरा असलेला मारबत उत्सव साजरा केला जाणार. शहराची इडापिडा रोगराई संकट दूर व्हावं या उद्देशानं काळ्या पिवळ्या मारबतची मिरवणूक निघणार. राज्यातले सगळे कारागृह आता कम्युनिटी रेडिओ सुरू करणार. कैद्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी सरकारचा नवीन उपक्रम.
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना तुरुंगात दाऊद टोळीकडून धोका. आरोपी विकी गुप्ता आणि सागर पालच्या कुटुंबियांकडून त्यांच्या सुरक्षेची मागणी. पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांकडून अटक. वनराज यांच्या बहिणींसह इतर तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पुण्यातल्या घटना पाहून कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं लक्षात येतं. गृहमंत्री काय करतायत? आंदेकर हत्या प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. प्रॉपर्टीच्या वादातून आंदेकरांची हत्या, मात्र काहीही झालं तरी सत्ताधाऱ्यांवर त्याचं खापर फोडलं जातं. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरलंय. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची टीका. ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकलनं भरलेला ट्रक उलटला. चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. ठाण्यातील अंबरनाथ तालुक्याच्या द्वारली गावात जागेचा वाद पुन्हा उफाळला. बिल्डरच्या गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण. 10 जण पोलिसांच्या ताब्यात. रत्नागिरीच्या खेड तहसीलदार कार्यालयामध्ये अज्ञातांकडून तोडफोड. तहसीलदारांच्या केबिनच्या आणि कार्यालयातील काचा फोडल्या. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मालेगावकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या 21 गोवंश जातीच्या जनावरांची येवला तालुका पोलिसांकडून सुटका. नाल्यामध्ये हातपाय बांधून मायलेकींचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. पालघरच्या बर्डेपाड्याजवळची घटना. मनोर पोलिसांकडून पंचनामा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.